कबूतरखान्यावरील ताडपत्री महानगरपालिका हटवणार नाही। न्यायालयाने दिलेल्या नियमांचं पालन महानगरपालिकेकडून केलं जाणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। न्यायालयाचा पुढील आदेश येईपर्यंत कबूतरखाने बंदच ठेवण्यात येणार। मुंबई महानगरपालिकेने ताडपत्रीच्या शेडने दादरमधील कबूतरखाना बंद केलाय आणि या बंद केलेल्या कबूतरखान्याच्या मुद्द्यावरून जैन समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे। जैन समाजाच्या नागरिकांनी आणि पक्षीप्रेमींनी कबूतरखान्याच्या शेडवर हल्लाबोल केला। यावेळी पोलिसांनाही धक्काबुक्की करण्यात आली। दादरच्या कबूतरखान्याजवळ राडा घालणारे आंदोलनकर्ते बाहेरचे असल्याचा दावा मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केला। सकाळी झालेलं आंदोलन चुकीचं असल्याचंही ते म्हणाले। काही सकाळी ते झालं ते फार चुकीचा होता। मी या बघितला नंतर मी अधिकाऱ्याशी पण बोललो ना मध्ये जाऊन ते दादरच्या कबूतरखान्याजवळ झालेल्या गोंधळावर मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे। एकीकडे आस्था आणि लोकभावना आहे तसंच दुसरीकडे लोकांचं आरोग्य देखील आहे। त्यामुळे या दोघांची सांगड घालून योग्य तो मार्ग काढण्यात येणार असल्याचं फडणवीस म्हणाले। महापालिकेने कबूतरांना खाद्य टाकल्याप्रकरणी एका महिन्यात तब्बल 250 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। त्यातून महानगरपालिकेच्या तिजोरीत एकूण 1,24,400 रुपयांचा महसूल जमा झालाय। ही कारवाई पुढेही सुरूच राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे। आजचा जो कबूतर आहे ते मोठ्या प्रमाणात इथे सध्याचा हे प्लास्टिक आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।